की केंद्रातल्या काही लोकांनी राज्यातल्या भाजपच्या आणि इथं असणाऱ्या सत्तेतल्या नेत्यांना सांगितलं आहे की तुम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊ नका. मॅग्नेटिक महाराष्ट्र जर घेतलं तर व्हायब्रंट गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही. त्यामुळे ज्या दिवसापासून अशा प्रकारचे एफर्ट हे महाराष्ट्राकडनं कमी झाले आणि महाराष्ट्रातले मोठे काही प्रोजेक्ट्स आणि त्याच्याचबरोबर जो IFC सेंटर आहे तो गुजरातला गेल्यापासून इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलेत आणि या 26 लाख इन्व्हेस्टमेंटच्या मदतीने 50 लाख युवांना गुजरातच्या तिथं नोकरी मिळणार आहे. आणि मग हा जो दबाव राज्य सरकारवर केंद्र सरकारचा आहे की महाराष्ट्राचं भवितव्य हे उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण गुजरात मोठं झालं पाहिजे, गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा काही नेत्यांकडनं का होतोय आणि त्याला साथ महाराष्ट्रातले जे आज सत्तेत असणारे नेते का करत आहेत असा प्रश्न हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि सामान्य लोक